सर्वांना जय जिनेंद्र. मी डॉक्टर सुरेश सरडे. जैन धर्म हे पुस्तक ई साहित्य प्रकाशन पुणे येथे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकामध्ये जैन धर्माबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. तसेच वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या कार्याची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी केलेल्या कार्याची माहिती आपण समजावून घेणार आहोत. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे देश स्वतंत्र होण्यापूर्वी व देश स्वतंत्र झाल्यावर शांतीसागर महाराज यांच्यामुळे जैन समाज पुन्हा उफाळून निघाला होता. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर समाजाची वाटचाल चालू होती, परंतु समाज हा दूरवर विभागलेला व विखुरलेला होता. शांतीसागर महाराजांनी केलेले कार्य व उपदेशापासून समाज दुरावत होता. समाजातील तरुण पिढी ही समाजाचा मूळ उद्देश व तीर्थंकराचा उपदेश विसरून वाईट कर्म व्यसनाधीन होऊ लागली होती. अशा वेळी समाजाला बांधून एकत्र ठेवेल, समाजाचा मूळ उद्देश व तीर्थंकरांच्या उपदेशावर काम करायला भाग पाडेल अशा नेतृत्वाची गरज होती. असे नेतृत्व की समाजाला वाईट कर्म व्यसनापासून दूर करून समाजाला योग्य दिशा देईल. हे महान कार्य वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी केले. त्यागमूर्ती वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी शांतीसागर महाराजांचा उपदेश आचरणात आणून तो समाजातील तरुण पिढीला अंगीकारण्यास भाग पाडले आणि समाजाला चांगले काम करण्यास परावृत्त केले. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आपण समजावून घेणार आहोत. जन्मस्थान वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे मूळ गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी हे होय. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे गाव. त्यांच्या आई व त्यांच्या वडिलांचे नाव श्रीपाल कुचनुरे आणि आईचे नाव चंपाबाई कुचनुरे होय. आईचे माहेर बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील दरूर होते. जुने लोक सांगतात की वीराचार्य बाबासाहेब हे आईच्या पोटात असताना त्यावेळी कृष्णा नदीला पूर आला होता. त्यावेळी त्यांच्या आईच्या स्वप्नामध्ये सजवलेला हत्ती आला होता. त्यावेळी काही विद्वानांनी सांगितले की गुणवान पुत्र जन्माला येईल. वीराचार्य बाबासाहेब यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1954 आजोळी बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील दरूर येथे झाला. वीराचार्य बाबासाहेब यांना आप्पासो आणि महावीर हे 2 भाऊ होते व अनिता, शैला आणि शोभा या बहिणी होत्या. वीराचार्य बाबासाहेब हे साधी राणी आणि उच्च विचार अशाप्रमाणे राहत. खादीचे शर्ट व विचार हाच पेहराव त्यांनी कायम ठेवला होता. शिक्षण वीराचार्य बाबासाहेब यांचे बालपण गणेशवाडी येथे गेले. त्यांनी प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर गणेशवाडी येथे घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण बाहुबली ब्रह्मचर्याश्रमामध्ये परमपूज्य समंतभद्र महाराज यांच्या सानिध्यात पूर्ण केले. त्यामुळे जैन धर्माचे संस्कार त्यांना मिळत गेले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर महाविद्यालयात घेतले. त्यांनी BCom मध्ये पदवी प्राप्त केली. बाबासाहेब यांचे वक्तृत्व इतके चांगले होते की ओरिसा राज्यातील कटक येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी पहिला नंबर मिळवला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजला LLB करून वकिलीची डिग्री प्राप्त केली. शिक्षण पूर्ण करून त्यांनी वकिली सुरू केली. थोड्याच दिवसात ते वकिलीमध्ये नावारूपास आले. शांतीसागर युवक मंडळाची स्थापना दिगंबर जैन बोर्डिंग दसरा चौक येथे वास्तवात असताना पंडित सुमेरचंद दिवाकर लिखित चारित्र चक्रवर्ती हा ग्रंथ बाबासाहेब यांच्या हाती पडला. हा ग्रंथ वाचल्यामुळे शांतीसागर महाराजांचा विचार व उपदेशामुळे ते प्रभावित झाले. शांतीसागर महाराजांचे विचार अंतःकरणात रुजले. त्यामुळे त्याचा जीवनात आमूलाग्र बदल झाला. समाजातील तरुण पिढीला समाजाचा मूळ उद्देश व तीर्थंकराचा उपदेश समजावायचा असेल तर आपल्याला कार्य करावं लागेल असे त्यांना वाटू लागले. वाईट कर्म
व्यसनाधीन होऊ लागलेली तरुण पिढीला शांतीसागर महाराजांची विचार समजावून सांगावे लागतील, हा विचार ते करत होते. अशा वेळी समाजाला बांधून एकत्र ठेवेल, समाजाचा मूळ उद्देश व तीर्थंकराच्या उपदेशावर काम करायला भाग पाडेल, अशा मंडळाची गरज होती. असे मंडळ आणि नेतृत्व की समाजाला वाईट कर्म व्यसनापासून दूर करून समाजाला योग्य दिशा देईल. त्यावेळी त्यांनी शांतीसागर युवक मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. या मंडळाचा उद्देश हा समाज संघटित करणे, सुसंस्कारित करणे, तरुण पिढीला व्यसनापासून दूर करून धार्मिक धडे देऊन समाजाचे कार्य करणे हा होता. या कार्यामध्ये त्यांना तरुणांनी साथ देण्यास सुरुवात केली. धर्मासाठी नोकरी व घरदार सोडली. वीराचार्य बाबासाहेब यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजला LLB करून वकिलीची डिग्री प्राप्त केली. शिक्षण पूर्ण करून त्यांनी सांगलीचे ॲडव्होकेट SS पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू केली. त्यांचा अभ्यास व चिकाटी पाहून त्यांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ वकील थक्क होत असत. थोड्याच दिवसात ते वकिलीमध्ये नावारूपास आले. पण शांतीसागर महाराजांच्या विचार व उपदेशामुळे ते प्रभावित झाले होते. वकिली क्षेत्रात खोटे बोलावे लागते आणि हे जैन धर्मात खोट्याला किंमत नाही, म्हणून त्यांनी वकिली सोडून धर्मासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. परंतु ते फक्त नोकरी सोडून थांबले नाहीत, तर धर्मासाठी घरदार सोडण्याचाही निर्णय घेतला. वीर सेवा दलाची स्थापना 26 जानेवारी 1979 दावणगिरी येथे दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात डॉक्टर धनंजय गुंडे व डॉक्टर NJ पाटील यांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वात वीर सेवा दलाची घोषणा केली. बाबासाहेब हे बालब्रह्मचारी राहून समाजाची सेवा करण्याचा निश्चय केला होता. त्यांनी स्थापन केलेल्या शांतीसागर युवक मंडळाचे विलिनीकरण वीर सेवा दलात करून राष्ट्रीय कार्याला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या नेतृत्वात डॉक्टर धनंजय गुंडे व डॉक्टर NJ पाटील यांनी वीर सेवा दलाचे कार्य चालू केले. समता सर्व भूतेषु संयमे शुभ भावना हे ब्रीदवाक्य वीर सेवा दलाचे बनले. यात देखील बाबासाहेबांचा निस्वार्थीपणा दिसला. ते स्वतः अध्यक्ष न बनता त्यांनी आपले कार्यकर्ते डॉक्टर धनंजय गुंडे यांना अध्यक्ष केले. बाबासाहेबांच्या मध्ये त्यागाची ही भावना होती, म्हणून ते तरुण कार्यकर्त्यांना आवडू लागले. आजही वीर सेवा दलाचे काम धर्मासाठी अविरत सुरू आहे, तेही बाबासाहेबांच्या शिकवलेल्या शिकवणीवर. वीर सेवा दलाची स्थापना झाली त्यावेळी माझे वडील श्री सुरेश अण्णा सरडे हे तेथे हजर होते. ते तो सोहळा आजही आनंदाने सांगतात. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे राहिलेले कार्य हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. सर्वांना जय जिनेंद्र.